प्रतीक आणि अजित जोडी पाहायला मिळते. अर्थात आता बॅटिंग लाईनमध्ये फेरबदल केला गेलाय. चेंजेस करणं हे तितकंसं महत्त्वाचं राहतं ना. त्या मोमेंटमला चेंजेस करायचे होते. पहिला बॉल उडवलाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. पहिल्या बॉल मध्ये विकेट. प्रतीक आला, प्रतीक गेला देखील. मी निघालो तुम्ही येताना असंच म्हणतोय. पहिल्याच बॉल मध्ये पिक करण्याचा प्रयत्न होता प्रतीकचा, तो प्रयत्न फसला. अशा पद्धतीने सुरुवात दमदार राहते. मधल्या फळीमध्ये थोडासा खराब परफॉर्मन्स होतो. सलग पहिल्या बॉल मध्ये विकेट. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गौरव. थर्ड प्लेस साठी राऊंड आहे. जर जिंकलात तर कॅश प्राइज आकर्षक ट्रॉफी मिळेल, परंतु ती आता मिळवावी लागेल. उडवलाय बॉल पॉइंटच्या दिशेने, हुक केलाय पॉइंटच्या दिशेने. धावा घेतल्या जात आहेत. पहिल्या 2 बॉल नंतर 2 धावा. 2 षटकांची मॅच. थर्ड प्लेस साठी महत्वपूर्ण सामना. एक धाव त्या ठिकाणी शॉर्ट असेल, म्हणजे ऑलरेडी ज्या पद्धतीने जिथे 2 काढल्या जात आहेत तिथे 1 मिळते. उर्वरित 4 बॉलचा खेळ शेष पहिल्या ओव्हर मधला. पुन्हा एकदा पॉइंटला उडवलाय बॉल. फटके चांगल्या पद्धतीने सजत नाहीयेत. दुसरा धावेचा प्रयत्न आता थांबवतायत. धावा झाल्यात पहिल्या 3 बॉल मध्ये 2 धावा. 3 बॉल मध्ये 2 बनल्यात. उर्वरित 3 बॉलचा खेळ शेष. तर नंतर लास्ट ओव्हर. पुन्हा एकदा विजय. ओ हो वाह, काय गोलंदाजी केली आहे पहा. प्रामाणिकपणा, याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. खिलाडू वृत्ती आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. बॉल जसा बॅटला हलकासा किस करून गेला, त्याने पंचांकडे पाहिलं देखील नाही, थेट मैदान सोडलं. सलगच्या 2 विकेट आता पाहायला मिळतात. 4 बॉल मध्ये धावा झाल्या 2. गौरव बाद झाला, ऋतिक बाद झाला. आता अजित आणि आविष्कार आलाय मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी जर टिकली तर धावा 20 ते 25 देखील संध्याकाळच्या सत्रात बनवू शकतात. तो त्या बनवणं आता थोडंसं कठीण राहत आहे. थंड वातावरण. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. इट्स अ व्हाईट बॉल. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 3 धावा. उर्वरित काही बॉलचा खेळ शेष. 3 धावा बनल्यात. यानंतर या स्पर्धेतली मेगा फायनल जे आपण पाहणार आहोत. यावेळेला उडवलाय बॉल, हुक केलाय मागच्या बाजूला. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक येत आहेत. वाह, चांगले प्रयत्न. धावा आल्यात त्या ठिकाणी 2 धावा. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती पहिल्या 5 बॉल मध्ये 5 धावा. शेवटचा बॉल. पुन्हा एक लाऊड अपील. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. या षटकामध्ये 3 विकेट. धावा खर्च केल्या 5. याच्या नंतर लास्ट ओव्हर. आता त्या षटकामध्ये जितक्या धावा बनतील त्या विजयाच्या दिशेने नेणाऱ्या ठरतील का? ह्या गोष्टी आहेत ना, ह्या अगदी प्रश्नचिन्हच देणाऱ्या आहेत. पहिलीच गोलंदाजी अर्थात विजयने केली, त्याने चांगली गोलंदाजी केली. अर्थात 3 खेळाडूंना डगआउट्स मध्ये पाठवलं. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वैभव गोलंदाजीसाठी. राजेश पहिलाच बॉल होता, ड्राईव्ह केलंय बॉल, धाव घेतलीये. एक दुसरीचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक वरती विकेट आली आहे. धावचीच्या स्वरूपात आणखीन एक विकेट.
धावा झाल्यात फक्त आणि फक्त 6 धावा. अनुज देखील थोडेसे नाराज आहेत, नाखुश आहेत. त्यांना आता नाराज होऊन चालणार नाहीये. 10वी मध्ये 20 तारखेला त्यांचा पेपर. मॅच हरली आहे त्याचं दुःख होईल जरूर, परंतु ते थोडं दुःख दूर ठेवून आहे ना, अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागेल. व्हाईट बॉल आलाय. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 7. हातात तोंडाशी आलेला घास खेचून घ्यावा ना, तसा काहीसा खेळ पाहायला मिळाला या आधीच्या 2 मॅच मध्ये. उडवलाय बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. आणखीन एक विकेट मिळाली असती त्या ठिकाणी, परंतु एक धाव आली आहे. नशिबाची साथ मैदानाच्या आत राहतीये. 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. उर्वरित 4 बॉलचा खेळ शेष. यावेळेला पुन्हा एकदा गली रिजन मध्ये बॉल, एक छोटी धाव. बॉल स्टॉप केला जातोय. 3rd प्लेस साठी महत्वपूर्ण सामना. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावा झाल्यात फक्त आणि फक्त त्या 9 धावा. शेवटचे 2 बॉल. आणखीन एक विकेट म्हणजे सर काय, याच्या नंतर शेवटचा बॉल आणि त्या बॉलवरती धावा आल्या तर ठीक, नाहीतर या स्पर्धेमधून बॅकपॅक करायला हरकत नाहीये. कारण का ज्या पद्धतीने 3rd प्लेस साठी हा सामना होता, तो सामना कुठे ना कुठेतरी आता त्याही सामन्याच्या आशा आकांक्षा मावळतीला जाताना पाहायला मिळतात. 2 षटकांची मॅच, 3rd प्लेस साठी मुकाबला. सेमीफायनल मध्ये पराभूत झाल्यानंतर आहे ना, 3ऱ्या प्लेस साठी खेळणं त्या क्रिकेटरसाठी, त्याच्या टीमसाठी हे थोडंसं कठीण असं, परंतु त्या साऱ्या गोष्टी आहेत ना, त्या तिथेच सोडून पुढे जाणं हे त्याच्यासाठी, त्या क्रिकेटरसाठी, त्यांच्या टीमसाठी तितकंसं महत्वाचं. काही गोष्टी आयुष्यात सोडून दिल्या की सर्व काही मिळत असं म्हणतात ना, परंतु आता ते मिळणं देखील कठीण राहिलंय. ड्राईव्ह केलाय बॉल गली रिजन मध्ये. धावा मिळत आहेत, तिथून 4 धावा. षटक संपलंय. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 13 आणि जिंकण्यासाठी करायच्या आहेत तब्बल 14 धावा. हॅलो, धारदेव आणि गादेव संघाचे कर्णधार. चला आपण टॉस साठी या मेगा फायनलचा आपण टॉस करणार आहोत. यानंतर चला आपण लगेच टॉस साठी या. यानंतर या स्पर्धेतली मेगा फायनल शेवटची मॅच.
निर्णय मेगा फायनल साठी 12 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. गोलंदाजी मध्ये आता अजित आलाय. स्ट्राईक वरती विजय आणि अभिषेक ही जोडी. पहिला बॉल गली रिजन मधून वेगाने जाताना मागे पाहायला मिळतोय. धावा येत आहेत पहिल्याच बॉल मध्ये. 4-4-4 चौकार. पहिल्या बॉल मध्ये 4 धावा आल्या. आता 10 करायचे. 11 बॉल आणि 10 धावा. उडवलाय बॉल. आणखीन एक हवाई हल्ला, हवाई आक्रमण, परंतु थांबावं लागेल. रुको जरा, दो सबर करो, पिक्चर अभी बाकी है. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता आलाय मयूर जंगम. 10 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. पहिल्या बॉल मध्ये चौकार आला. तदनंतरचा दुसरा बॉल लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होते, प्रयत्न फसला. तर यानंतर या स्पर्धेतली मेगा फायनल आता डॉट बॉल आलाय. सामना आता रंगताना पाहायला मिळणार का? 9 चेंडू 10 धावा करायचे आहेत. यावेळेला उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. 1 बाउन्स. धाव येते 1. धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती त्या 5 धावा. थर्ड प्लेस साठी हा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5 बनल्यात. 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. दुसरा धावेचा प्रयत्न. विकेट आली आहे, परंतु एक धाव ऍड जरूर होईल. धावा झाल्यात त्या 6 आणि अजूनही करायच्यात 8 धावा. दोन्ही टीमचे कर्णधार, चला आपण या मुख्य आयोजकांशी संपर्क साधला. दोन्ही टीमचे कर्णधार धारदेव आणि गाळदेव संघाचे कर्णधार. मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु डायरेक्ट हिट झाली का? नाहीये. धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती त्या 7. षटक संपलंय पहिलं. आता करायच्यात 6 बॉल मध्ये 7 धावा. सहा बॉल मध्ये 7 धावा. गोलंदाजीसाठी ऋतिक आलाय. ज्याने अजूनपर्यंत चांगली कामगिरी केली होती तो ऋतिक जंगम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अर्थात आता 6 बॉल मध्ये 7 धावा बनवून देणार का? पहिला बॉल
उडवलाय उंच हवेमध्ये आकाशाला बॉलने गवसणी घातली आहे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कहाणी में एक और ट्विस्ट 5 बॉल 7 करायचे आहेत 5 बॉल 7 धावा विकेट टेकर गोलंदाज ऋतिक जंगम काय गोलंदाजी करतोय पाच बॉल 7 करायचे आहेत जिथे 12 बॉल 14 करायच्या होत्या तोच सामना आता 5 बॉल 7 वरती येऊन राहिलाय अगदी सामना आहे ना शेवटच्या चेंडू पर्यंत देखील जाऊ शकतो 5 बॉल 7 नगरसेवक चषक यानंतर मेगा फायनल या स्पर्धेची फ्लड लाईट्स ऑन झाल्यात ओहो हो या वेळेला एक धाव आली आहे आता 4 बॉल मध्ये करायच्या 6 धावा 4 बॉल 6 धावा थर्ड प्लेस साठी बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते चार बॉल 6 धावांचं समीकरण या स्पर्धेमध्ये यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉल कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक एक तर धाव आली आहे दुसरीचा प्रयत्न केला जातोय बॉल स्टॉप करेपर्यंत तिसरी धाव पूर्ण केली जाते का केली जाईल तिसरी धाव चौथीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पडले 4 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात आता 3 बॉल मध्ये 2 करायचे आहेत उलटफेर इथे आता पाहायला मिळतात थोडेसे स्किट झाले दुखापत झाली आहे तिथे त्या खेळाडूला चला त्वरित घाई करा थोडीशी टक्कर झाली त्या खेळाडूंची चला सामना चालू करायचा आहे 3 बॉल मध्ये 2 करायचे आहेत तृतीय चषकाच्या लढतीसाठी चालू असलेली बिग फाईट जिथे 4 मध्ये 6 करायच्या होत्या तिथेच आता 3 बॉल मध्ये 2 करायच्या आहेत या आधीच्या बॉल मध्ये 4 धावा आल्या चला रिप्लेसमेंट करा खेळाडू त्या ठिकाणी नवीन दाखल करा आपण इथे वेळ घेतला तरी चालेल थोडस आराम केला तरी चालेल चला 3 बॉल मध्ये 2 धावा उर्वरित 3 बॉल जर हा डॉट बॉल आला तर मॅच बघायला आणखीन मजा येऊ शकते सामना कंपल्सरी चेस असेल 3 बॉल मध्ये 2 करायचे आहेत या बॉलवरती संपूर्ण सामन्याचे मोमेंटम संपूर्ण पार्ट शिफ्ट होताना आता आपल्याला पाहायला जरूर मिळेल 3 बॉल मध्ये 2 धावा रनवे वरती आता सज्ज झालेत गोलंदाज शेवटचे 3 बॉल धावा करायच्या 2 तिसऱ्या नंबर साठी कोणता विजेता आता मिळतोय समोरच्या दिशेने उडवलाय बॉल
एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा आल्यात आणि तिसरा चषकाचे मानकरी ठरलेत. वाघावळे संघ ठरलाय तिसऱ्या नंबरचा मानकरी. तृतीय चषक चे मानकरी वाघावळे संघ. वेल्डन ज्यांनी या स्पर्धेतील दादा संघाला इथून पराभूत करण्यासाठी भाग पाडलं. अर्थात यजमान संघ आज नाराज नाखुश असेल.